नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची मराठी या विषयाची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. हा पेपर एकूण 80 गुणांचा आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे. पेपर हा 12 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला आहे. तुम्हाला जर 12वीच्या वर्गाच्या 2022 ते 2026 पर्यंतच्या इतर विषयांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 12वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. कृतीपत्रिका काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत. आकलन, कृती व व्याकरण यामधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलीने व्यवस्थित काढाव्यात. स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. विभाग 1 गद्य 20 गुणांसाठी आहे. त्यातील कृती क्रमांक 1 खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुणांसाठी आहे. पुढे उतारा देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित कृती 1 कर्ज काढून वाहन खरेदी करण्यामागची कारणे 2 गुणांसाठी आहे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी आणि आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी, म्हणजेच आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवणे. या सर्व प्रश्नांची उत्तरे ही उतार्यातच आहे. दुसरी कृती जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी लेखकाने सांगितलेली तंत्र 2 गुणांसाठी आहे. कामापुरते आणि कामासाठी वाहन वापरणे आणि आटोक्यात राहील एवढाच वेग ठेवणे. या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपण उतारात अभ्यासू. या ठिकाणीच उतारा देण्यात आलेला आहे आणि पहिल्या ओळीतच उत्तरे कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले ते जीवन अर्थपूर्ण होईल. व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण उतारा व्यवस्थित वाचायचा आहे. तिसरा प्रश्न स्वमत अभिव्यक्ती 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी वाहनाचा उपयोग होतो हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. त्याचे उत्तर. या ठिकाणी पहिल्या ओळीमध्येच उत्तर देण्यात आलेले आहे. कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थेने जगता अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. या ठिकाणी एवढे लिहिल्यानंतर तुम्हाला पुढे काम, शिक्षण, प्रवास यासाठी वाहन उपयुक्त ठरते. गरज, सुरक्षितता व जबाबदारी यांचा विचार करून वाहनाचा वापर केल्यास जीवन अर्थपूर्ण होईल. अशा पद्धतीने उत्तर लिहायचे आहे किंवा त्याला और प्रश्न देण्यात आलेला आहे. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक याबाबतची तुमची भूमिका सोदाहरण लिहा. दोघांपैकी कोणतीही एक तुम्ही लिहायची आहे. या ठिकाणी आपण दोन्ही प्रश्न अभ्यासत आहोत. उत्तर. आजच्या धावपळीच्या युगात गाडीचा ब्रेक जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा मनाचा ब्रेक आहे. मनाचा ब्रेक म्हणजे आपली इच्छा, वासना आणि रागावर नियंत्रण ठेवणे. हे दोन्ही ब्रेक जीवनात संतुलन राखण्यासाठी आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहेत. प्रश्न खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पुढे दुसरा उतारा देण्यात आलेला आहे 8 गुणांसाठी. त्यावर आधारित कृती क्रमांक 1 प्रथेप्रमाणे लेखकाचे झालेले स्वागत 2 गुणांसाठी. पुष्पगुच्छ देऊन, नारळ देऊन. दुसरा प्रश्न चित्रकार लेखकाला नारळाकडे बघून दिसलेले दृश्य 2 गुणांसाठी. नारळाचा तो लहानसा आकार 5-7 वर्षांच्या मुलीच्या डोक्यासारखा आणि नारळाची शेंडी तिच्या पोनीटेल सारखी बांधलेली, असे दृश्य लेखकाला नारळाकडे बघून दिसले. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. पहिल्या प्रश्नाचे उत्तर पुष्पगुच्छ आणि नारळ दिला. आणि दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर पाहू. सर्व प्रश्नांची उत्तरे ही उतारातच आहेत. नारळाचा तो लहानसा आकार 5-7 वर्षाच्या मुलीच्या डोक्यासारखा वाटायला लागला आणि नारळाची शेंडी तिच्या पोनीटेल सारखी बांधलेली.
या ठिकाणी उत्तराचा पुढील भाग. तिसरा प्रश्न, स्वमत अभिव्यक्ती. लेखकाने चित्रातून स्त्री भ्रूण हत्येविरोधी दिलेला संदेश तुमच्या शब्दात लिहा. पहा, स्वमताचा जो प्रश्न आहे त्याचे उत्तर तुम्हाला इथे पहिल्या ओळीपासून इथपर्यंत लिहायचे आहे. त्यानं तो नारळ दगडावर आपटण्यासाठी वर उगारलाय आणि त्याचबरोबर मी दुसरा एक हात दाखवलाय, ज्या हातानं तो नारळ उगारलेला पुरुषी हात धरून ठेवलाय. स्त्रीभ्रूण हत्येबद्दलचं एक पोस्टर त्यातून तयार झालं. नारळ फोडणे हे स्त्रीभ्रूण हत्येचे प्रतीक मानले जाऊ शकते. दुसरा हात, जो सहसा स्त्रीचा मानला जातो, तो थांबवण्याचा प्रयत्न करतो. यातून लेखकाने असा संदेश दिला आहे की स्त्रीभ्रूण हत्या थांबवणे आवश्यक आहे. स्त्रियांना जगण्याचा अधिकार आहे. किंवा त्याला और प्रश्न देण्यात आलेला आहे. समाजातील अनिष्ट रूढी याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा. दोघांपैकी कोणताही एक प्रश्न लिहायचा आहे. ई प्रश्न, खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तिसरा उत्तरा 4 गुणांसाठी आहे. त्यातील पहिला प्रश्न, जगाच्या दृष्टीने आजच्या युगाची ओळख. अणुविज्ञानाचे युग आणि कॉम्प्युटरचे युग. अतिशय सोपी अशी प्रश्नपत्रिका आहे. उत्तराचा पुढील भाग. प्रश्न क्रमांक 2, लेखक भाग्यवंतांच्या पंक्तीत जाऊन बसले कारण एकेकाळी वडिलांनी घेऊन ठेवलेल्या ओसाड प्लॉटवर नाना खटपटी करून एक टुमदार बंगला बांधून लेखक भाग्यवंतांच्या पंक्तीत जाऊन बसले. पहा, त्याचे उत्तर उत्तरात देण्यात आलेले आहे. विभाग 2, पद्य 16 गुणांसाठी आहे. कृती क्रमांक 2 खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुणांसाठी आहे. पुढे कविता देण्यात आलेली आहे. त्यावर आधारित कृती क्रमांक 1, चौकटी पूर्ण करा. 2 गुणांसाठी. आषाढ घनाच्या पदविन्यास खुणा. कोमल पाचूंची शेते, इंद्रनीळ वेळूंची बेटे. दुसरी कृती, कवितेत वर्णन केलेल्या फुलांची नावे. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. केतकी, चाफा. त्या ठिकाणी कविता देण्यात आलेली आहे. रे थांब जरा आषाढ घना, बघू दे दिठी भरून तुझी करुणा. फुलांचे नाव या ठिकाणी तुम्हाला केतकी, चाफा, अजून जाई हे सुद्धा नाव लिहिता येईल. पुढे तिसरा जो प्रश्न आहे अभिव्यक्ती, त्याचे उत्तर या ठिकाणी लिहिलेले आहे. या ठिकाणी तिसरा प्रश्न अभिव्यक्ती, आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दात शब्दबद्ध करा. त्याचे उत्तर, आषाढातील पाऊस म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो. आषाढ महिना म्हणजे निसर्गाचे अद्भुत रूप. सुरुवातीला आकाशात काळे ढग दाटून येतात तेव्हा मन आपोआपच आनंदी होते. मातीचा सुगंध, झाडांवरची हिरवळ आणि थंडगार वारा मनाला शांती देतो. पावसाच्या थेंबाचा आवाज संगीतासारखा भासतो. गरमागरम भजी आणि चहाचा आस्वाद घेत पावसाळ्याचा आनंद घेणे हे माझ्यासाठी खूप खास आहे. पुढे आ प्रश्न, खालील ओळींचा अर्थ लिहा. 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा, राहती माझ्या सवेही आसवे गीतापरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. उत्तर, या ओळीतून कवीने आपल्या जीवनातील दुःख आणि त्या दुःखाशी असलेले नाते याचे वर्णन केले आहे. कवी म्हणतो, कोठून तरी अचानक आयुष्यात दुःखाच्या सावल्या येतात. या सावल्या दुःखांच्या झळासारख्या वाटत आहे. कवीची आसवे नेहमी त्याच्यासोबत असतात, जणू ती गीते आहेत. हे दुःख आता इतके परिचयाचे झाले आहे की त्याला देखील माझा लळा लागला आहे. पुढे आहे ई प्रश्न, खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. एक आहे काव्य सौंदर्य आणि दुसरी कृती आहे रसग्रहण. त्यापैकी आपण काव्य सौंदर्य ही कृती सोडवलेली आहे. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजाआड, तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी. पिंजारलेली दाढी झिंजा हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे. त्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झाले आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. या ओळीतून सूचित होणारे भाव सौंदर्य उलगडून दाखवा.
आपण त्या ठिकाणीच उत्तर लिहिलेलं आहे. समुद्र कोंडून पडलाय या कवितेमध्ये कवी वसंत आबाजी डहाके यांनी महानगरीय जीवनातील विरोधाभासावर प्रकाश टाकताना उपरोक्त ओळी लिहिलेल्या आहेत. समुद्राला गगनचुंबी इमारतींच्या गजाआड कोंडून पडल्याचे वर्णन करून कवीने अमर्याद नैसर्गिक गोष्टींवर मानवाने घातलेले बंधन दाखवले आहे. 32व्या मजल्यावरील मुलाचे उंचच उंच पण अरुंद झालेले बालपण आधुनिक जीवनातील एकाकीपणा दाखवते. पिंजारलेली दाढी हे शहरी जीवनातील घुसमट आणि तणाव दर्शवते. भाव यातून मानवी जीवनाची शोकांतिका व माणसाची हतबलता या ओळीतून व्यक्त होते. काव्य सौंदर्य आणि रसग्रहणपैकी आपण काव्य सौंदर्याचे उत्तर अभ्यासले आहे. विभाग 3 साहित्य प्रकार कथा 10 गुणांसाठी आहे. कृती क्रमांक 3 खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 4 गुणांसाठी आहे कृती क्रमांक 3. पुढे उतारा देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित अकृती 1 एका वाक्यात उत्तरे लिहा. य प्रश्न प्रारंभी केल्या जाणाऱ्या कथालेखनामागील हेतू लिहा. उत्तर प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले. र प्रश्न कथेच्या शीर्षकाची वैशिष्ट्ये लिहा. कथेचे शीर्षक आकर्षक व उत्सुकतावर्धक असावे. कथेच्या शीर्षकात विशिष्ट वातावरणही असते. समर्पक अशी निवेदन शैलीही असते. पहा पहिल्या ओळीतच पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे. त्या ठिकाणी र प्रश्नाचे उत्तर कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदन शैलीही असते. हे कथेच्या शीर्षकाची वैशिष्ट्ये आहेत. आणि पुढे दुसरा प्रश्न आहे कथा व्याख्या लिहा. त्या प्रश्नाचे उत्तर व्याख्या उत्तरात देण्यात आलेली आहे. कथा म्हणजे एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा. हा प्रश्न खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 6 गुणांसाठी म्हणजे प्रत्येक कृतीला या ठिकाणी 3 गुण मिळतील. 2 कृती सोडवल्या तर 6 गुण. त्यातील य प्रश्न अणूचे स्वभावचित्र थोडक्यात रेखाटा. उत्तर अणू ही शोध या कथेची नायिका आहे. ती 4 चौघींसारखी एक तरुणी नाही. तिच्या व्यक्तिमत्वाचे रसायन वेगळे आहे. वरवर पाहता ती तरेवाई विक्षिप्त वाटेल पण तशी ती नाही. ती स्वतंत्र बुद्धीची तरुणी आहे. कोणाच्याही प्रभावाखाली तिला राहायचे नाही. स्वतःचे स्वतंत्र विचार स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवण्यासाठी ती 5 वर्षे स्वतंत्रपणे जगण्याचे ठरवते. स्वतंत्र बुद्धीने समाज समजून घेण्यासाठी माणूस समजून घेण्यासाठी ती स्वतंत्र राहायचे ठरवते. आपण घरी राहतो तेव्हा आपण आई वडिलांच्या भावंडांच्या नातेवाईकांच्या मित्रांच्या आधाराने जगतो. अशा वेळी आपले विचार स्वतंत्र राहत नाहीत. दृष्टी स्वतंत्र नसते. कोणतेही निर्णय आपण स्वतःच्या मनाने घेत नाही. हे बौद्धिक पारतंत्र्य अणू नाकारते. समाज समजून घ्यायचा तर समाजात वावरले पाहिजे म्हणून ती नोकरी करायची ठरवते. नर्सच्या पेशात सेवाधर्म असतो म्हणून ती नर्स होते. रुग्णाच्या भावजीवनात स्वतःला स्थान मिळवते. इतकी ती झोकून देऊन काम करते. असे आगळे वेगळे व्यक्तिमत्व अणू स्वतःसाठी घडवत होती. र प्रश्न बापू गुरुजींनी गावासाठी केलेल्या कार्याची थोडक्यात माहिती लिहा. ल प्रश्न डॉक्टर आणि नर्स यांच्यामधील अणूने सांगितलेला फरक तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आणि व प्रश्न गडी या शीर्षकाची समर्पकता पटवून द्या. आपण व प्रश्न अभ्यासू. य र ल व यापैकी आपण य आणि व या कृती सोडवणार आहोत. त्या ठिकाणी गडी या शीर्षकाची समर्पकता. मी उत्तर वाचत नाही त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल. व्हिडिओ थांबवून तुम्ही उत्तर व्यवस्थित वाचायचे आहे. विभाग 4 उपयोजित मराठी. विभाग 4 14 गुणांसाठी आहे. त्यातील कृती क्रमांक 4 अ 4 गुणांसाठी आहे. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. पहिला प्रश्न मुलाखतीची सुरुवात स्पष्ट करा. त्या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. मैफिलीच्या बाबतीत सा साधे तो सब साधे असे म्हणतात. म्हणजे सा स्वर जर छान लागला तर पुढची मैफिली छान होते. ही गोष्ट मुलाखतीच्या बाबतीतही आहे. जर मुलाखतीचा प्रारंभ चांगला झाला तर पुढील मुलाखती नक्कीच चांगली होऊ शकते. त्या दृष्टीने मुलाखतीची सुरुवात आकर्षक सहज व रसिकांच्या वाचकांच्या मनाला भिडणारी असावी. आधी मुलाखतदात्याचा अल्प परिचय देऊन अनौपचारिक गप्पांनी आरंभ करावा. मुलाखतदात्याशी सहज संवाद साधता साधता
आवश्यक संदर्भ देऊन विषयाची प्रस्तावना करावी. मुलाखतदात्याच्या आयुष्यातील एखादा अनुभव किस्सा सांगून वातावरण हलके फुलके करावे आणि मग मुख्य विषयाकडे चर्चा वळवावी. श्रोतांच्या प्रतिसादाचा अंदाज घेत प्रश्नावलीतील नेमक्या प्रश्नांची प्रेरणी करावी. मुलाखतीची सुरुवात जेवढी आकर्षक व श्रवणीय होईल तेवढी पुढील कार्यक्रमात रंगत येते. दुसरा प्रश्न, माहिती पत्रकाची गरज लिहा. तिसरा प्रश्न, अहवाल लेखनाचे महत्त्व थोडक्यात लिहा. या ठिकाणी अहवाल लेखनाचे महत्त्व देण्यात आलेले आहे. अहवाल हा कोणत्याही कार्यक्रमाचा आरसा असतो. कार्यक्रमातील बारीक सारीक गोष्टींची नोंद अहवाल लेखनात घेतली जाते. चौथा प्रश्न, वृत्तलेख म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा. 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची होती. आपण पहिल्या आणि तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासले आहे. कृती 4 मधील आ प्रश्न, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा 10 गुणांसाठी, म्हणजे प्रत्येक कृतीला या ठिकाणी 5 गुण मिळतील. प्रश्न पहिला, खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखतीचे स्वरूप विशद करा. मुलाखत म्हणजे मुलाखतीचे विविधांगी स्वरूप, मुलाखतीचे विविध प्रकार, साधारण ते असाधारण व्यक्ती, आगळे वेगळे सांगण्यासारखे कर्तृत्व. दुसरा प्रश्न, खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती पत्रकाची रचना लिहा. तिसरा प्रश्न, खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये विशद करा. वस्तुनिष्ठता, विश्वसनीयता, सोपेपणा, शब्द मर्यादा आणि निपक्षपातीपणा. तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. पाच गुणांचा प्रश्न आहे म्हणून प्रश्नाचे उत्तर देखील मोठे लिहावे लागणार आहे. शब्द मर्यादा, निपक्षपातीपणा. चौथा प्रश्न, खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेखाच्या विषयांचे स्रोत लिहा. वृत्त किंवा बातमी, व्यक्तिगत अनुभव, भेटीगाठी, मुलाखती, निरीक्षणे. 4 पैकी आपण प्रश्न तिसरा आणि प्रश्न चौथ्याचे उत्तर अभ्यासले आहे. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. पहिला मुद्दा आहे बातमी. दुसरा मुद्दा आहे व्यक्तिगत अनुभव. तिसरा मुद्दा आहे भेटीसाठी संभाषण. चौथा मुद्दा आहे निरीक्षण. विभाग 5, व्याकरण व लेखन 20 गुणांसाठी आहे. विभाग 5, व्याकरण घटक व वाक्प्रचार. कृती क्रमांक 5 सूचनेनुसार कृती करा. कृती क्रमांक 5 10 गुणांसाठी आहे. त्यातील पहिला प्रश्न, योग्य पर्याय निवडा. 1 गुणासाठी आहे. ही इमारत खूपच उंच आहे. वरील विधानाचे उद्गार्थी वाक्य ओळखून लिहा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बाप रे केवढी उंच आहे ही इमारत. र प्रश्न, सूचनेप्रमाणे सोडवा. 1 गुणासाठी आहे. तुम्ही सगळ्यांशी चांगले बोला. नकारार्थी वाक्य करा. तुम्ही कुणाशीही वाईट बोलू नका. दुसरा प्रश्न, योग्य पर्याय निवडा. 1 गुणासाठी आहे. गोपाल या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बहुव्रीही समास. र प्रश्न, यथाशक्ती या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. समासाचे नाव आहे अवययीभाव समास. प्रश्न तिसरा, योग्य पर्याय निवडा. 1 गुणासाठी आहे. दलालांनी मार्गदर्शन संपवून चहा मागविला. या वाक्यातील प्रयोग ओळखा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कर्मणी प्रयोग. र प्रश्न, कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखून लिहा. 1 गुणासाठी. 4 पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. सुजाण नागरिक परिसर स्वच्छ ठेवतात. हे कर्तरी प्रयोगाचे वाक्य आहे. चौथा प्रश्न, योग्य पर्याय निवडा. 1 गुणासाठी आहे. या ठिकाणी काव्यपंक्ती दिलेली आहे आणि त्या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहायचा आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. त्याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे अर्थांतरन्यास.
र प्रश्न, आहे ताजमहाल एक जगती, तोच त्याच्या परी या वाक्यातील उपमान ओळखा. त्याचे उत्तर आहे ताजमहाल. प्रश्न 5वा, साखर झोपेत असणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखून लिहा एक गुणासाठी. साखर झोपेत असणे त्याचा अर्थ आहे पर्याय क्रमांक 1, पहाटेच्या गाढ निद्रेत असणे. र प्रश्न, साखर झोपेत असणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा एक गुणासाठी. आईने सकाळी कामासाठी उठवण्याचा प्रयत्न केला, पण मी साखर झोपेत होतो. हा प्रश्न, खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दात निबंध लिहा 10 गुणांसाठी. त्या ठिकाणी 5 विषय देण्यात आलेले आहे. कोणत्याही एका विषयावर तुम्हाला निबंध लिहायचा आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची मराठी या विषयाची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.